विस्फुटेंचं घेतलं होतं मला वाटतं. आणि तुमच्या घरासमोर चिंचेचं झाड होतं. आम्ही गुपचूप चिंचा पाडायला जायचो इंग्रजीच्या. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या माध्यमातून त्यावेळेस त्या काळामध्ये उपलब्धता इतकी होती की दररोज तुम्ही किती बॅट फोडल्यात, किती बॉल फोडलेत, किती हॉकीच्या स्टिक फोडल्या. म्हणजेच काय, मधुकरराव चौधरींना हे अपेक्षित होतं की मुलांचं पोटेन्शियल जे आहे त्या पोटेन्शियलला अतिशय जबरदस्तपणे सर्वांगदृष्ट्या सर्वपल्ली निर्माण करणं, चाहे ते क्रिकेट असो, चेस असो, नाटक असो, प्लेटाऊन असो, का नील आर्मस्ट्रॉंग भारतात आला म्हणून नील आर्मस्ट्रॉंगला भेटायला जाण्याकरता पब्लिक स्कूलच्या मुलांनी जायचं असो, हे सगळे जे उपक्रम जे आहे ते प्रयोगशीलता, तो प्रयोग हा लॅबोरेटरी ॲनिमल्स म्हणून आपल्यावरती केला जायचा आणि त्याचेच प्रॉडक्ट आपण सुरुवातीच्या बॅचचे आहोत, म्हणून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ शकलो. आणि परिस्थिती, प्रत्येक जण शेतकऱ्याचाच मुलगा, कोणी असा श्रीमंतीतून आला नाही. ठुब्या, तुझी बायको बसली इथं, माझी वहिनी बसली आहे. वडील प्राथमिक शिक्षक होते, तुम्हाला माहिती आहे. बघा कसं रूपांतर होतं. मी मगाशी जळगावून येत होतो, अनंत कुलकर्णीला माझ्या गाडीत घेऊन आलो. अनंत A.V. कुलकर्णी, विद्वान, अतिशय विद्वान, हजारो डेप्युटी कलेक्टर त्याने तयार केलेत. जरा टाळ्या वाजवा त्याच्याकरता. सगळ्या महाराष्ट्रातल्या कोचिंग क्लासेसमध्ये जाऊन त्या ठिकाणी तो अतिशय उत्तमपणे शिकवत असतो. त्याला येताना गाडीत आणलं. म्हटलं काय बोलू मी? म्हणे ठुब्याबद्दलच बोल. ठुब्याचे वडील प्राथमिक शिक्षक होते. प्राथमिक शिक्षक असताना दोन्ही तिन्ही भावांचं शिक्षण करून त्यांनी ठुब्याला इंजिनियर केलं. आणि आज परिस्थिती अशी आहे की ठुब्याने त्याच्या मुलाला IPS केलं. बघा तुम्ही किती. हे जे स्थित्यंतर, म्हणजे आज आपल्या सगळ्यांनी आपलं पुढचं विजन जे आहे, हे विजन नेहमी धीरूभाई अंबानी आणि त्यांचे दोन मुलं जे आहेत, आपला अनिल आणि मुकेश. अनिल आणि मुकेश काहीच नाही आहे, पण धीरूभाई अंबानीचं ते विजन होतं. विजन हे होतं की ऑलवेज रिवाइज युअर विजन. तुमचं विजन हे तुम्ही बदलत राहा, त्याचं रिव्हिजन करत राहा. हे रिव्हिजन करण्याचं काम आता आपल्या या पिढीला करायचं आहे. कारण वयाच्या 25 पर्यंत आपण शिक्षण घेतलं, यशस्वीपणे जे शिक्षण घेतलं, त्याच्यानंतर आपली पुढची 25 वर्षे गेलीत. आता बरेचसे स्वर्गवासी झालेत. आता आपल्याला माहिती आहे की 100च्या वरती जाता येत नाही. 100च्या आतच केव्हा ना केव्हा तरी जायचंय. आणि ह्या सगळ्या माध्यमातून आता नवीन पिढीला आपण देणं काय लागतो, तर नवीन पिढीला या माध्यमातून पब्लिक स्कूलच्या मुलांना जे आपले ओरिजिनल जीन्स आहेत, उद्धरावा सोय आत्मा हा आपला जीन आहे. आपल्या रक्तातल्या पेशीतल्या प्रत्येक घटकावरती हा उद्धरावा सोय आत्मा हा लिहिलेला आहे. आणि हा उद्धरावा सोय आत्मा करण्याच्या दृष्टीने आपल्या नेक्स्ट जनरेशनला आपल्याला अनेक दृष्टीने डेव्हलप करायचं आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही कुठे मागे पडायला नको. मगाशी मी अरुण पाटील, आपले जे पब्लिक स्कूलचे विद्यार्थी आहेत, मधुकरराव चौधरींचे जावई आहेत, त्यांना मी सहज आम्ही विचारलं होतं किंवा आपले कलेक्टर होते IAS ऑफिसर बुलढाण्याचे नलावडे, औरंगाबाद पब्लिक स्कूलचे, त्यांना मी विचारलं होतं की पब्लिक स्कूलच्या बाबतीमध्ये शासनाला अनेक वेळा आपण रिमाइंडर देऊन, अनेक वेळा आपण सजेशन देऊन, त्यामध्ये सध्याच्या पब्लिक स्कूलमधलं जे बजेट आहे त्या बजेटमध्ये किंवा त्यामध्ये सुधारणा होत नाही आहे, तर याकरता काय केलं पाहिजे. त्यांनी अतिशय सुंदर त्रिभुवनदादा विचार सांगितला होता. आणि त्याने हे कसं सांगितलं, भले इन्फ्रास्ट्रक्चर पब्लिक स्कूलला देता येत नसेल, भले बजेट देता येत नसेल, पण एकच महत्वाचं करा की त्या ठिकाणी सिंगम सारखे, विस्पुतेन सारखे, शिकलगार सारखे, सुंदरकांत देशमुख सारखे, सूर्यवंशी सारखे शिक्षक जे आहेत, हे अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी स्टेट लेवलला सिलेक्शन करून त्यांना एक्स्ट्रा त्या पद्धतीने संघटनेच्या माध्यमातून काही बेनिफिट देता येईल का, अशा पद्धतीने जर केलं तरच त्याला आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये जसा अपेक्षा 100% निकालाची सोमनाथदादांनी केली, त्यापेक्षाही जास्त अपेक्षा ही या आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला आणू शकतो. कारण आत्ताचे जे विद्यार्थी आहेत आणि आपण यामध्ये काही फरक नाही आहे, काहीच फरक नाही आहे. आपणही खेड्यातून आलो होतो, आपणही 2-2 हाताने जेवण करायचो.
आयुष्यात पहिल्यांदा टेबलवरती जेवायला बसलो होतो. नॉनव्हेज व्हेज दोन्ही डिशच्या जंक्शनला बसायचो आपण. आपल्याला काही म्हणजे टूथपेस्ट काय होती माहिती नव्हतं. ही सगळी गोष्टी आता जे विद्यार्थी आहेत त्यांची परिस्थिती जी असेल त्याच्यापेक्षा निश्चितच जीवनदादा आपण अनाडी होतो. आपण एक्सपोज झालेलो नव्हतो. पण आपण डेव्हलप कशामुळे झालो तर आपण या बीबी सिंगमच्या डाव्या हातातला रुमाल उजव्या हातात गेला की डाव्या हाताने त्यांनी थोबाडीत मारलीच असं समजायचं आणि चड्डी लाल चड्डी असं समजायचं. अशा पद्धतीचं शिक्षण आपल्यावरती दिलं गेलं आणि त्यामुळे निश्चितचपणे आपण घडलो. आणि म्हणून हा बदल जो आहे हा बदल करण्याकरता आपल्याला अशा पद्धतीचं एक शासनाला सुद्धा विनयदादाच्या रूपाने, खरं म्हणजे विनयदादाने सांगितलं तर सगळं होऊ शकतं. आणि म्हणून आपण सगळेजण त्यांना सांगूया की निश्चितपणे या काळामध्ये आम्ही पण मदत करूया. या अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. अतिशय सुंदर नियोजन विजय ठुबे यांनी केलेलं आहे. इतकी चांगली तयारी चालू आहे. विजया तुला मुलगी आहे की नाही मला माहिती नाही. नाही आहे मुलगी. बहिणी अहो इतका सुंदर नियोजन मुलीच्या लग्नासारखं तुम्ही करताय. तर बघा त्याकरता सुधाकर दादा आहेत, त्याकरता सोमनाथ दादा आहेत, त्याकरता खरं म्हणजे किसको फिक्र थी कि कबीले का क्या हुआ, किसको फिक्र थी कि शिकलगार सर, किसको फिक्र थी कि कबीले का क्या हुआ, सब लड़ रहे थे सरदार कौन बने. इथं सरदारच नाही आहे, इथं छुपे सरदार सगळे सोमनाथ दादा सारखे पाठीमागून काम करतायत. म्हणून अशा पद्धतीचे कार्यक्रम यशस्वी होत आहे. आमच्या बॅचचा विजय ठुबे 75चा विजय ठुबे याच्या एक निमित्त झाला आणि अतिशय कडक पद्धतीचे निर्बंध. म्हणजे मी तर एकदा चिडलो होतो, मला माहिती नव्हतं. डॉक्टर संजयने मला काय म्हणतात ते रिमूव्ह केलं. आमच्या जळगावच्या लोकांनी निषेध केला. हा कार्तिक बसला यश चोप्रा, जरा टाळ्या वाजवा यश चोप्रा करता. थोडासाही त्याची नजर बिलकुल हटत नाही. आणि म्हणून या सगळ्या डिसिप्लिनमुळे विजाला पण एकदा रिमूव्ह करून टाकलं होतं दिवाळीला. आणि ही जी आजची आपली सगळ्यांची एक पद्धतीची घट्ट ऋणानुबंध आहेत. या ऋणानुबंधांमध्ये विजय ठुबे आणि त्यांची संपूर्ण टीम आणि ज्येष्ठ आमचे मोठे बंधू यांनी जी मेहनत घेतली आहे. छोटे छोटे पण आहेत तुमचे सगळे, मला नाव माहिती नाही पण त्या सगळ्यांचा उल्लेख आपण करणारच आहोत. पण कुठलीही गोष्ट ही टीम वर्क शिवाय होत नाही. आमचे भोसले दादा औरंगाबादहून तुम्ही आणलेत. आदरणीय गोगटे सरांची माझी औरंगाबादच्या कार्यक्रमामध्ये भेट झाली आणि त्यांनी मला सांगितलं होतं की हे गीत मी त्या स्वतः त्याने लिहिलेला होता. त्या गोगटे सरांनी सुद्धा एक अजरामर असं गीत आहे, अजरामर. जरा गोखले सरांकरता सुद्धा गोगटे सरांकरता सुद्धा आपण या ठिकाणी मनपूर्वक टाळ्या वाजवूया. आदरणीय चिपळूणकर सरांनी त्या ठिकाणी संदेश दिला होता. इतका सुंदर संदेश चिपळूणकर जीवनदादा त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. चिपळूणकर जीवनदादा, मी, विनय आणि संजय केळकर आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो. आणि ज्या वेळेस त्यांनी सांगितलं होतं की मधुकरराव चौधरी जागा बघायला आले होते औरंगाबादची आणि औरंगाबादची जागा बघितल्यानंतर एक टेकाडं होतं. त्या टेकाडावरतून बघायला आम्ही सांगितलं इथं शाळा करायची आहे. आणि त्यावेळेस निश्चितपणे सांगितलं होतं मधुकररावांना चिपळूणकरांनी की तुम्ही मला संधी द्या. या संधीमधून मी निश्चितपणे सोन्याचं पिकं मी या ठिकाणी निर्माण करेल आणि ती सोन्याची पिकं निर्माण करण्याचं काम आपल्या शिक्षकांनी केलेलं आहे. त्याबद्दल सुद्धा त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे. विजय ठुबे आणि त्यांच्या सहकार्यांनी आज अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केलाय आणि अजून 2 दिवस कार्यक्रम चालणार आहे. या कार्यक्रमामध्ये विविध आज सुरुवातीला साहित्य क्षेत्रातील व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. साहित्य क्षेत्रामध्ये इतका अफाट अशा पद्धतीचं प्रतिभाशक्तिवान मंडळी आपल्यामध्ये आहेत. आपल्या शाळेमधले आताचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांच्या कलागुणांना, त्यांच्या प्रतिभाशक्तीला एक वेगळी वाट करून काढण्याकरता या ठिकाणी नवी त्यांचं एक काय म्हणतात लिखित सुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे. पण दत्ताने आज उल्लेख केला की NSDचा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि तुम्ही जे 40 कंट्रीजच्या बरोबरमध्ये आपण जे मराठीचं त्या ठिकाणी इंट्रोडक्शन करतायत. मला वाटतं त्या इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिसर्च ICCR, आज ICCR पर्यंत जाणं किंवा नॅशनल स्कूल ऑफ फॉर्च्युनेटली NSDचे अध्यक्ष आपले महाराष्ट्रीयनच आहेत.
त्यामुळे NSDच्या पर्यंत जाणं आणि तो जो मंडी हाऊस एरिया आहे जिथून दूरदर्शनचं ऑफिस आहे त्या परिसरामधले जे नाट्यगृह आहे, श्रीराम नाट्यगृह असेल किंवा फिकीचं नाट्यगृह असेल, त्या संपूर्ण नाट्यगृहामध्ये जेव्हा आमचा दत्ता पवारांचा लिखित नाटक त्या ठिकाणी बोर्ड लागेल त्यावेळेस आम्ही समजू की यस हम कुछ कम नहीं है, अशा पद्धतीचा एक प्रेस्टिज आहे. मंडी हाऊसच्या समोरच्या श्रीराम थिएटर किंवा तिथल्या साहित्य अकादमीच्या किंवा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या परिसरामध्ये कोणीही ऐरा गैरा एंट्री करू शकत नाही. म्हणून दत्ता हॅट्सअप टू यू, तुला मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि या अशाच पद्धतीने आज साहित्य क्षेत्रामध्ये विविध व्यक्तींनी, आमच्या केडीने या ठिकाणी 73चे बॅचचे केडी आहेत, त्यांनी स्वतःच्या कविता या ठिकाणी सादर केला, त्यांचं सुद्धा मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि हे सगळं जे आहे हे लिम्काज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपण जाण्याचं म्हणताय. लिम्काज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड हा आपल्याला सुद्धा म्हणेल की बा इतकं सुंदर कार्यक्रम तुम्ही घेताय, कारण हे जनरेशन 50 वर्ष होऊन गेलेत, अजून 100 वर्ष चालणार आहे. 100 वर्ष चालणार म्हणजे आपण नसणार आहोत त्यामध्ये. निश्चितपणे ही परंपरा ही चालू चालणार, याला म्हणतात लिगसी. आणि ही लिगसी, ही परंपरा कोणीतरी 4 जणांनी एका 5 स्टार हॉटेलमध्ये येऊन त्रिभुवन दादा, नंतर सोमनाथ दादा, नंतर संजय केळकर यांनी सुरुवात केली. खरोखर आमचे पूर्वज खूप ग्रेट आहे. जरा अजून गेले नाहीत ते वरती, आहेत आपल्या समोरच आहेत, पण निश्चितपणे त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे की आपण या ठिकाणी सुरुवात चांगली केली आहे. आज आपल्याला सगळ्यांना लक्षात येईल की भारत डिजिटलकडे चालला आहे. 2018 आणि 2020 पर्यंत जवळजवळ 20 करोड जॉब्स हे डिजिटलच्या माध्यमातून किंवा ज्याला आपण म्हणतो नेटवर्किंगच्या माध्यमातून किंवा ज्याला म्हणतो आपण नॉलेज हायवेज जे आहेत त्याच्या माध्यमातून जॉब क्रिएशन्स होणार आहेत. आणि म्हणून आपल्या शाळेच्या सद्य विद्यार्थ्यांना या माध्यमातून पुढे जाण्याच्या दृष्टीने निश्चितपणे आपण गिव्ह बॅक फाउंडेशन जे आहे, प्रमोद गायकवाड, त्यांचंही या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. जरा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्याकडे. किंवा गिव्ह बॅक फाउंडेशनने सुद्धा आज जॉब ऑपॉर्च्युनिटी आपल्याला कुठे आहे, आज आपल्याला UPSC MPSC मध्ये लिमिटेशन्स आलेले आहेत, पण जगावरती राज्य करायचं ज्या पूर्वी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कधीही भारतात आल्यानंतर 8-10 तासाच्या वरती राहत नव्हता, तो आज 2-2, 3-3 दिवस राहायला लागला, गोल्फ खेळायला लागला, जयपूरला जायला लागला, चहा प्यायला लागला. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टीमध्ये निव्वळ आणि निव्वळ कारण म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे. आणि या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून डिजिटल इंडिया किंवा डिजिटल वर्ल्डमध्ये निश्चितपणे डिजिटल पब्लिक स्कूलचा विद्यार्थी हा जॉब मिळण्यामध्ये कुठेही कमी राहायला नको. म्हणून सध्याच्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा डिजिटल अवेअरनेस हे निश्चितपणे करण्याचं गरजेचं आहे. आणि म्हणून गिव्ह बॅक फाउंडेशनने तशा पद्धतीचं त्या मुलांमध्ये अवेअरनेस करण्याकरताचे कार्यक्रम आपण करावे. मला निश्चित 100% खात्री आहे की औरंगाबाद पब्लिक स्कूलच्या कार्यक्रमामध्ये सन्माननीय खासदार विनयदादा सहस्रबुद्धे यांनी 10 लाख रुपयाचा निधी जो आहे त्यांच्या खासदार निधीचा हा त्या 4ही पब्लिक स्कूलच्या शाळेमध्ये कॉम्प्युटर देण्याच्या करता त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. तसंच मोटिवेशन आज आपण आपल्या प्रत्येकाकडून म्हणजे इथं बसलेले सगळे व्यासपीठावरती आहेत किंवा समोर आहे, त्याकरता एक आपली डिजिटल कॉन्सेप्टच्या अंडरलाईन आपण हेड करी. अध्यक्ष महाराज आपण डिजिटल कॉन्सेप्ट ही एनकरेज करून त्याकरता प्रत्येकाकडून जे लागेल त्याकरता लागणारे PC, त्याकरता लागणार काय 40-45 हजाराचा एखादा PC होतं. आता मी जर आवाहन केलं तर सगळे जणांच्या बोटवरती येईल, 400-500 कॉम्प्युटर तर इथंच जमा होऊन जातील अशा. किंवा त्याला लागणारे शिक्षक जे आहेत, त्याला लागणाऱ्या कंपन्या ज्या आहेत, ह्या सगळ्या कंपन्यांच्याकडून प्लेसमेंट मिळण्याच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला या अशा पद्धतीचं पुढची जनरेशन आपली जी आहे ती निश्चितपणे तयार करता येईल. म्हणून मला याची खात्री आहे. बराच वेळ झालेला आहे, बोलण्यासारखं खूप आहे, पण या शाळेच्या माध्यमातून जे शाळेने आम्हाला दिलं आहे त्याबद्दल शाळेचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आहे. आणि आपण सगळेजण अतिशय वेगवेगळ्या युनिफॉर्ममध्ये, प्रत्येक बॅचच्या युनिफॉर्ममध्ये आहे. आज विजय, मला माहिती नाही तू एवढ्या पैशांचं काय करणार आहेस. झाले असतील एखादी कोटी जमा बहुतेक होतील. तर या सगळ्या
जीवनदादा आणि मी त्याला सांगितलं होतं, तुला जेवढे कमी पडतील तेवढे मला सांग, आम्ही देऊन टाकू, काही काळजी करू. इनफॅक्ट या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे आपण सगळ्यांनी मिळून या अशा पद्धतीचा हा जो प्रकल्प आहे, या प्रकल्पाला भावी काळामध्ये निश्चितपणे दरवर्षी सुधाकर दादा आपलं मनापासून अभिनंदन करतो की आपल्या या टीमने, धुळ्याच्या टीमने, संभाजी गवळी आमचा मित्र, त्यांच्या टीमने, त्या सगळ्यांनी मिळून अतिशय उत्तम अशा पद्धतीने या ठिकाणी जे सादरीकरण केलं आणि अतिशय चांगले चांगले कार्यक्रम होत आहेत. आणि शेलार दादा आपण बसलेला आहेत, तुमचा मायनस कार्यक्रम आहे तरी सुद्धा इतकं चांगलं स्पिरिट विदाउट स्पिरिट अशा पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी निर्माण झालाय. मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद. उद्धरावा स्वय आत्मा. धन्यवाद डॉक्टर उल्हास. तुमच्या माझ्या सर्वांच्या मनातील भावनांना अतिशय समर्पक असे शब्द दिल्यामुळे आम्ही सर्वच तुमच्या मुखातून बोललो आहोत याची प्रचिती आम्हा सर्वांना आली. पुन्हा एकदा टाळ्या वाजवून तुमच्या शब्दांना आम्ही साथ देत आहोत. इतकं मोटिवेशनल तुमचं लेक्चर होतं की औरंगाबाद पब्लिक स्कूलचे केशव काळे यांनासुद्धा असं दान वगैरे करण्याची इच्छा झाली आणि त्यांनी ताबडतोब 10,000चा चेक आपल्या शासकीय विद्यानिकेतन नाशिक धुळे गिव्ह बॅक फाउंडेशनसाठी दिला आहे. तुम्ही विजयदादांना विनंती करतो की केशव काळे यांनी त्यांना तो प्रमोद गायकवाड केशव काळे प्लीज कम फॉरवर्ड. इकडे इकडे इकडे. धन्यवाद केशवजी. यानंतर आपला शेवटचा आणि समारोपाचा कार्यक्रम. या सर्व कार्यक्रमाचं अध्यक्षपद आपल्या माजी विद्यार्थी संघटनेचं अध्यक्षपद, शासकीय विद्यानिकेतन सुवर्ण महोत्सव सोहळ्याचं अध्यक्षपद भूषविलेले विजयकुमार ठुबे यांच्या अध्यक्षीय भाषणाने या सत्राचा समारोप होईल. विजयकुमार उर्फ बाळासाहेब ठुबे. धन्यवाद संजय. अतिशय आनंदाने मन भरून आलेलं आहे. माझ्या मनातलं नाही, तुमच्या मनातलं बोलते मी. माझं स्पीच चालू करण्यापूर्वी सर्वप्रथम मी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी अवघा महाराष्ट्र उभा केला, ते शाहू फुले आंबेडकर या त्रिकुटाला आणि महाराष्ट्रामधल्या सर्व महामानवांना, ज्यांच्यामध्ये मी आपले सिंगम सरांनासुद्धा मी सामील केलेले, या सर्व महामानवांना सर्वप्रथम मी नमस्कार करतो. आणि आज आपल्या सुवर्णमी महोत्सवाचा हा दुसरा दिवस. खरं तर आजचा दिवस हा फक्त आपलाच आहे. पब्लिक स्कूल सोडून यामध्ये बाहेरचं कोणीही नाही. आणि या प्रसंगी विचार मंचावर उपस्थित असलेले आपले आदरणीय गुरुजन माननीय सुरेंशी सर, माननीय DDC सर, माननीय विस्पुते सर, जे आमच्या बॅचला 5वीला क्लास टीचर होते, त्यांना कदाचित आठवत नसेल, पण आम्ही कधीच विसरणार नाही. उल्हासने आत्ताच आठवणी सांगितल्या चिंचेच्या झाडाच्या. त्याचबरोबर नंतर आम्हाला नवीन पद्धतीचं शिक्षण देणारे सुंदरकांत देशमुख सर, शिकलगार सर, आदरणीय सोमनाथ दादा, मनोहर त्रिभुवन, कृष्णराव शेलार, आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर उल्हास पाटील, जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त
आपला जीवनदादा के डी महाजन मला पहिल्या दिवसापासनं पहिल्या बॅचमध्ये जरी असले तरी रात्री 12-12 वाजेपर्यंत साथ देणारे, स्वतःची गाडी घेऊन माझ्या ऑफिसमध्ये येऊन माझ्याशी चर्चा करणारे, आम्हाला फायलावर घेणारे आमचे ज्येष्ठ बंधू लक्ष्मीकांत देशमुख, कार्तिक इंगळे, सुधाकर बोरसे, या पब्लिक स्कूलच्या आत्ताच्या शिक्षिका चव्हाण मॅडम, सर्वांची नावं घेणं अवघड आहे. माझ्यासमोर आपले माझे अध्यक्ष अरुण आयर बसलेत, डॉक्टर वसंत कटारिया बसलेत, बरेच जण आहे, कोणाकोणाचे नावं घेऊ. त्यात माझी बायको पण बसलेली आहे याच्यामध्ये, सुजाता डुबे. हे पाठीमागून आवाज आला नाव घ्या. बऱ्याच वेळा वाटतं नाव घ्यावं, पण कोणी म्हणतच नाही नाव घ्या म्हणून. नाव घ्यायला मलाही आवडतं. जो कोण म्हणत असेल त्यांनी तुमच्या बायकोचं नाव पहिल्यांदा घ्या. मी माझ्या बायकोला आणलं, तुम्ही तुमच्या बायकांना आणलं काही ते. सर्वप्रथम काल सगळे आले. आपण काल दुपारी 12 वाजेनंतरची वेळ दिली होती, पण काही जण परवा रात्रीच आले. पण एक सगळ्यांना आपण सांगितलं होतं, हा 50वा सुवर्ण महोत्सवी स्नेहमेळावा हा रंगीत संगीत असणार नाही नेहमीसारखा.